भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले, परंतु दुष्काळ व नापिकी तसेच उत्पादनात घट या कारणामुळे कर्जाची किस्त भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण त्यांना पडला आहे। हातात पैसे नसल्यामुळे कर्ज कसा भरावा या विवंचनेत शेतकरी असून साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावे असे मागणीचे निवेदन किसान ब्रिगेड संघटनेतर्फे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी नेते व किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उपक्रम राबवण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी रब्बी व खरीप हंगामातील कृषी कार्य करण्यासाठी तसेच रासायनिक खत खरेदी करण्यासाठी विविध बँकेकडून कर्ज घेतले, परंतु पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही। उत्पादनात कमालीची घट यावर्षी आली आहे। अशाच निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा शेतातील पिकांचं नुकसान झाले। कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकांचं नुकसान झाले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन चांगला होईल या आशेवर बँकेकडून कर्ज घेतले, परंतु दुष्काळामुळे झालेली नापिकी तसेच वातावरणाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। अशाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची किस्त भरायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। एकीकडे दुष्काळ व नापिकीमुळे उत्पादनात झालेली घट तसेच दुसरीकडे बँकेचं कर्ज कसं फेडायचं अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। काही शेतकऱ्यांनी तर कृषी कार्यासाठी बँकेतून कर्ज घेतले, परंतु सावकाराकडून सुद्धा कर्ज घेतले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर आता कर्जाचं डोंगर वाढत चाललेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। या प्रसंगी मनुदेव वघारे, सुखदेव मोटघरे, देवेंद्र मोटघरे, गोवर्धन मेश्राम, वासुदेव मोटघरे, छोटेलाल मोटघरे, देवेंद्र मोटघरे, गोवर्धन मेश्राम, वासुदेव मोटघरे, छोटेलाल गेडाम, कैलास देशपांडे, दुर्योधन तवाडे, हंसराज कोरे अशा शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत। तर 17 शेतकऱ्यांचा अर्ज तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे, भंडारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.